19व्या शतकाच्या प्रारंभी जेव्हा संपूर्ण भारत पारतंत्र्यात होता, त्यावेळी एका भारतीयाने स्वकर्तृत्वाने अख्ख्या जगावर स्वतःची छाप सोडली होती. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करून दाखवणाऱ्या या अष्टपैलू व्यक्तीचे साम्राज्य भूतलाच्या कानाकोपऱ्यात पसरले होते. एका देशाच्या आर्थिक भवितव्याची दिशा बदलण्याची दूरदृष्टी असणाऱ्या या कर्मयोग्याचे नाव होते सर जमशेदजी जीजीभॉय. आणि त्यांच्याच पुढाकाराने 179 वर्षांपूर्वी मुंबईत एक स्वप्न सत्यात उतरलं. त्या स्वप्नाचं नाव म्हणजेच सर जे हॉस्पिटल. भारतीयांना वैद्यकीय शाखेचे आधुनिक ज्ञान देणारी संस्था उभारावी या उदात्त भावनेने सर रॉबर्ट ग्रांट यांना सुचलेल्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी सन 1838 मध्ये तब्बल 1 लाख रुपयांचे पाठबळ सर जमशेदजी जीजीभॉय यांनी दिले. नाना शंकर शेटजींसारख्या विद्वानांचा या कार्याला आशीर्वाद होता. अशा अनेक थोरा मोठ्यांच्या प्रयत्नाने उभे राहिलेले हे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आजही दिमाखात उभे आहे आणि भारतीयांच्या सेवेत अहोरात्र झटत आहे. 1 नोव्हेंबर 1845 रोजी मेडिकल कॉलेजचा पहिला वर्ग भरला. या पहिल्याच वर्गातील होतकरू विद्यार्थ्यांमध्ये होते डॉक्टर भाऊदाजी लाड आणि डॉक्टर आत्माराम पांडुरंग. मेडिकल कॉलेजच्या यशाची ही फक्त सुरुवात होती. डॉक्टर सखाराम अर्जुन, पद्मभूषण डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस, भारताची पहिली मिस वर्ल्ड विजेती रीटा फारिया, तसेच सध्या महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावर कार्यरत असणाऱ्या डॉक्टर पल्लवी सापळे अशा असंख्य नामवंतांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची सुरुवात या मेडिकल कॉलेजमधूनच झाली. ही जागा फक्त डॉक्टर नाही तर इतिहास घडवते. तसेच भारतातील सर्वात पहिल्या प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टर रखमाबाई राऊत आणि पद्मभूषण डॉक्टर फारुख उदवालिया हेही इथेच कार्यरत होते. इतकेच नाही तर प्लेग या महाभयंकर साथीच्या रोगावर मात करणाऱ्या लसीचा शोध सुद्धा व्लादिमीर हॅफकिन यांनी याच मेडिकल कॉलेजच्या प्रयोगशाळेत लावला होता. 179 वर्षांची ही तरुण संस्था देशासमोरील प्रत्येक संकटावेळी, मग तो लातूरचा भूकंप असो, मुंबईतील बॉम्ब ब्लास्ट सारखी भयावह घटना असो, कोविड-19 असो किंवा नुकतीच झालेली इर्शालवाडीतील भूस्खलनाची आपत्ती असो, कायम फ्रंटलाईनवर तैनात असते. या हॉस्पिटलला पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या जोरावर अद्ययावत ठेवण्यासाठी अहोरात्र झटत असतो तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग. अनेक नव्या वॉर्ड्सचं बांधकाम तसेच जुन्या वॉर्ड्सचे अद्ययावतीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. नर्सिंग होम, पेशंट्स वॉर्ड आणि ICU तसेच लोकोपयोगी सुविधांनी परिपूर्ण असा शल्यचिकित्साशास्त्र विभाग उभारला. याचबरोबर जनरल मेडिसिन वॉर्डच्या नूतनीकरणाचे कामही तत्परतेने पूर्ण केले. मुख्य प्रवेशद्वारासमोरील गोल गार्डनच्या आणि सर जमशेदजी जीजीभॉय यांच्या दिमाखदार पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी कल्पकतेने केले. भारताच्या इतिहासाची मूर्तिमंत साक्षीदार असणाऱ्या या संस्थेच्या वाटचालीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे योगदान अतुलनीय असेच आहे. संस्थेच्या या जाज्वल्य यशाचं रहस्य इथे अहोरात्र कष्ट करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मेहनतीत दडलंय. कारण लोकसेवेचं व्रत घेऊन जेव्हा प्रत्येक व्यक्ती तितक्याच समर्पित भावनेने काम करते, तेव्हा ती फक्त एक कर्मचारी राहत नाही, ती या इतिहासाचा आणि परिवाराचा एक अविभाज्य भाग बनते. आणि म्हणूनच अभिमानाने म्हणावंसं वाटतं, या देशाचा आणि या संस्थेचा बहुमूल्य असा सांस्कृतिक वारसा जपत काळाच्या प्रत्येक कसोटीवर मात करत हा परिवार आजही मार्गक्रमण करतोच आहे.